महाराष्ट्र सरकार ने मराठा समुदाय को ओबीसी से आरक्षण देने का फैसला किया है। इसके लिए परिजनों को कुंभी प्रमाण पत्र दिया जाएगा। इसके बाद ओबीसी नेताओं की प्रतिक्रिया सामने आने लगी है। राज्य सरकार में मंत्री और समता परिषद के अध्यक्ष छगन भुजबल ने हमला बोल दिया है। भीड़ तंत्र से कानून नहीं बदले जा सकते। अगर कल कोई और लाखों लोगों के साथ आएगा तो क्या हम कानून बदल देंगे? उन्होंने ये सवाल अपनी ही सरकार से पूछा है। भुजबल ने कहा है कि मराठा समुदाय के नेता और बुद्धिजीवियों को भी इस बारे में सोचने की जरूरत है। वर्तमान में राज्य सरकार द्वारा जारी किया जाने वाला GR एक प्रकार का नोटिस है। इस पर आपत्ति मांगी जाएगी। 16 फरवरी तक आपत्तियां मांगी गई है। अब ओबीसी समाज के वकील और विशेषज्ञ लाखों की संख्या में आपत्तियां भेजे तो सरकार दूसरे पक्ष पर ध्यान देगी। साथ ही हम समता परिषद के माध्यम से इस मामले पर विचार विमर्श करेंगे। छगन भुजबल ने साफ चेतावनी दी है कि अगर सरकार इसके बाद भी कानून पास करती है तो हम कोर्ट जाएंगे। अपराध वापस लेने की मांग मान ली गई है। इसे लेकर भी छगन भुजबल ने अपना गुस्सा जाहिर किया है। उन्होंने अपनी ही सरकार से कहा है कि अगर कल कोई घर भी जला दे तो हम अपराध वापस ले लेंगे। मराठा समुदाय के सभी लड़कों और लड़कियों को 100% मुफ्त शिक्षा प्रदान करने का निर्णय भी लिया गया है। ओपन मध्ये जे उरलेले 40% होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही। म्हणजे एकूण 50% मध्ये तुम्ही खेळत होता। 10% EWS आणि उरलेले 40% या 50% मध्ये तुम्हाला संधी होती। ती संधी गमावून तुम्ही आणि तिथे दुसरं कोणच नाहीये। त्या 50% मध्ये शेड्यूल कास्ट नाही, शेड्यूल ट्राइब नाही, ओबीसी नाही, जवळजवळ 74% समाज हा तिथे नाहीच। त्या 50% मध्ये फक्त मोठा मराठा समाज, 2-3% असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज, एखादा जैन वगैरे असे काय असेल तर हे सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल। आणि 17% असलेले जे शिल्लक आहे त्या 374 जातींबरोबर जे आहे तुम्हाला झगडावं लागेल। तर ठीक आहे, ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोर एंट्रीनं जे आहे तुम्ही प्रयत्न करता येतात, पण त्याच्यामुळे तुम्ही 50% मध्ये जे तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता। हे सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही। अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे। जात ही जन्माने येते, ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का किंवा एखाद्याच्या ॲफिडेव्हिटने येते जात बदलता येते? जात मुळात जन्मानं माणसाला मिळत असते। म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही 100 रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली, अजिबात हे होणार नाही। हे कायद्याच्या विरुद्ध होईल। आणि पुढे हे सगळे जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे तसं जर म्हटलं दलित आदिवासी यांना सुद्धा, मग काय होईल? मग दलितांमध्ये पण कोणी घुसतील, आदिवासीमध्ये सुद्धा कोणी घुसतील। कारण तूर्त जो मी घाईघाईने जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, ओबीसी ह्या सगळ्यांना ते लागू आहे। मग मला दलित समाजाच्या नेत्यांना सुद्धा, आदिवासी समाजाच्या नेत्यांना सुद्धा विचारायचं आहे की याचा काय पुढे काय होणार? अलीकडेच मला माहिती आहे की एक भांडण असं चालूच आहे की खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या। सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला की या सगळ्यांना काढा जे खोटे आहेत आणि त्यांना त्यांच्याकडून भरपाई करा। तो प्रश्न अजून सरकार सोडवता नाकी न येते। आता याच्यापुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का? दलितांना सुद्धा लागू होणार का? म्हणजे सगळं काही ओपनच करून टाकलं। कोणी पण या, एक ॲफिडेव्हिट करा, एक पत्र द्या, काहीतरी झालं। मला वाटतं हे सगळं जे आहे हा आयवॉश आहे।
ओबीसीवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जात आहे, याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल.